विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार जमो अभ्यंकर आपल्या बरोबर आहेत. जमो अभ्यंकर जी विधान परिषदेच्या उपसभापतीकरच्या निवडणुकीकरता तुम्ही अर्ज भरलेला आहे, परंतु काल परवापर्यंत तुमच्या सोबत असणारे सचिन अहिर हे मात्र तुमचे प्रतिस्पर्धी विरोधक झालेले आहेत या सगळ्या निवडणुकीत. या सगळ्या चित्राकडे कसं पाहताय? काय कसं आहे आता ते त्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. संख्याबळ तुम्हाला त्या ठिकाणी सगळं माहिती आहे. आम्ही ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढवतो आहोत आणि विरोधी पक्ष किती आहे याला महत्त्वाचं नाही, पण विरोधी पक्षाचं अस्तित्व हे जतन करण्याकरता, कायम ठेवण्याकरता म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये उभे आहोत. खरं तर काल परवापर्यंत सचिन अहिर यांचा संपर्क तुमच्याशी होता, तुमच्या पक्षातल्या विधान परिषदेमधल्या इतर अनेक आमदारांशी त्यांचा संपर्क होता. तेवढ्याच हिमतीने ते विरोधी बाकावरती बसून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत होते. परंतु कालची सकाळ उगवली आणि अचानकपणे त्यांचा थेट पक्षप्रवेश जो आहे तो शिंदेंच्या शिवसेनेत होतो. तिथून ते उपसभापतीचे उमेदवार होतात. ह्या सगळ्या घटनाक्रमाला कशा पद्धतीने बघता? तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता मला काही बोलता येणार नाही. त्यांनी स्वतः निर्णय घेतला. परंतु स्वतः निर्णय जरी घेतला तरी मात्र त्यांना ज्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आलेले होते त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवत विधान परिषदेची उमेदवारी दिली, त्यांना पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली, भारतीय कामगार सेनेचं त्यांना सचिव बनवण्यात आलं. इतक्या अनेक सगळी पदं देखील देऊन सुद्धा त्यांचा हा सगळा पक्षप्रवेश होणं, पक्षांतर होणं हे किती धक्कादायक आहे तुमच्या पक्षासाठी? पक्षाने त्यांना जे देणं आवश्यक होतं त्यापेक्षाही अधिक दिलं. आता या संदर्भातली जाणीव त्यांनी मनात ठेवायला पाहिजे होती. ती त्यांना ठेवता आली नाही. त्यांना काही तात्कालिक अशा स्वरूपाचे लाभ त्याच्यामध्ये दिसलेले आहेत. त्यानुसार त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. परंतु आता मात्र शिवसेना शिंदेच्या पक्षाकडनं सांगण्यात येते की अजून देखील विधान परिषदेचे आमदार आणि विधानसभेमधले आमदार आमच्या संपर्कात आहेत म्हणून हा सगळा ऑपरेशन टायगर पार्ट 3 पार्ट 4 असे सगळे पुढे हे सिरीज जे आहेत टायगर ऑपरेशनचे ते सुरूच राहतील अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतात. मला असं वाटत नाही. आता आम्ही इतके फिरतो आहोत सगळीकडे, पण अशा पद्धतीने कोणी विधान परिषदेमधले किंवा विधानसभेमधले उमेदवार अशा प्रकारचे विचलित झाले आणि ते काहीतरी वेगळा विचार करतायत अशा प्रकारचं दृश्य मला दिसत नाही. खरं तर तुमच्या संदर्भात जमो अभ्यंकर शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत असणार? उद्धव ठाकरेंच्या सोबतच मी आहे. पण शेवटपर्यंत म्हणजे अर्थात तुमचा टर्म संपूसपर्यंत तरी, कारण की आता आजकाल अशी परिस्थिती आहे की काल रात्री त्या म्हणजे तुमच्या पक्षात असलेल्या व्यक्ती उद्या सकाळी उठून या पक्षात येतो. त्यामुळे जमो अभ्यंकर हे उद्धव ठाकरेंबरोबर त्यांची टर्म संपूसपर्यंत तरी असतील का? तुम्ही आतापर्यंत हा प्रश्न ज्या लोकांना विचारला त्या प्रत्येकाने तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत त्याच पक्षामध्ये शेवटपर्यंत आम्ही राहणार आहोत. परंतु मग वाट बदलणार का? मग वाट बदलली जाणार ह्या शब्द अजिबात नाही. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमची बातचीत केली. जमो अभ्यंकर होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार. ते स्वतः सध्या उपसभापती निवडणुकीच्या रिंगणात आहेत महाविकास आघाडीकडनं. ते म्हणतात की मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहील आणि असेच सगळेजण म्हणत होते. अशा पद्धतीचं एक सूचक वक्तव्य जे आहे ते जमो अभ्यंकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.